नमस्कार. भूमिकी रसोई या चॅनलवर तुम्हा सर्वांचा मनापासून पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आज आपण कैरीचं लोणचं करणार आहोत. हे लोणचं वर्षभर टिकवण्यासाठी नव्हे तर सध्या आपल्याला तात्पुरता खाण्याकरिता केलेलं आहे, कारण कैऱ्या सध्या ह्या परिपक्व व्हायच्या आहे. तर आज आपण मस्त असं 2 ते 3 महिने टिकणारं कैरीचं लोणचं बघणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. तर इथं मी जवळपास 1 किलो कैऱ्या घेतलेली आहे. कैऱ्या आपल्याला 2 ते 3 तास पाण्यात भिजत घालून ठेवायची आहे, जेणेकरून कैऱ्याचा चीक हा पूर्णपणे निघायला सोपं जाईल. तर अशा प्रकारे आपल्याला कैऱ्या स्वच्छ धुवून घ्यायचं, छान हाताने घासून घ्यायचं. त्यामुळे कैऱ्याचा चिकटपणा आणि चीक हा पूर्णपणे निघला जाईल. तर अशा प्रकारे मी सर्व कैऱ्या छान धुवून घेतल्या आणि आपल्याला ह्या कैऱ्या एखाद्या चाळणीमध्ये किंवा टोपलीमध्ये काढून घेऊया. तर अशा प्रकारे इथं मी कैऱ्या चाळणीमध्ये काढून घेतल्या आणि नंतर आपल्याला ह्या कैऱ्या अगदी स्वच्छ कॉटनच्या कपड्याने पूर्णपणे कोरड्या करायच्या आहे. अजिबात पाण्याचा अंश न ठेवता आपल्याला कैऱ्या पूर्णपणे कोरड्या करून घेऊया. तर अशा प्रकारे मी सर्व कैऱ्या छान पुसून घेतल्या आणि पूर्णपणे आपल्याला यामध्ये पाणी अजिबात न ठेवता स्वच्छ पुसून घ्यायचे आहे. चला तर मग कैऱ्या कापायला घेऊया. तर अशा प्रकारे आपल्याला सुरुवातीला कैरीचं देठ काढून घ्यायचं आहे. तर इथं तुम्ही बघू शकता कैरीचं देठ कापून घेतलं आहे. नंतर आपल्याला अशा प्रकारे कैरीचे 2 भाग करत आहे. कैरी अगदी सहज कापल्या जात आहे, म्हणजेच कैरी खूपच कोवळी आहे. अजिबात यामधली कोणीही परिपक्व झालेली नाही आहे. म्हणजेच आपल्याला हा लोणचा फक्त 2 ते 3 महिने टिकणार आहे. अशा कैरीचं लोणचं आपल्याला वर्षभरासाठी न टाकता अगदी तात्पुरता खाण्याकरिताच केलं पाहिजे. तर अशा प्रकारे इथं मी कैरीची कोय काढून घेतली आणि आपल्याला ह्या कैरीचे छान बारीक काप करून घ्यायचे आहेत. तर पूर्णपणे आपल्याला बारीक काप करून घ्यायचं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कैरीच्या फोडी करू शकता. इथं मी अगदी छोटे छोटे काप करून घेतले आहे. आंबे हे खूपच कोवळी आहे, अगदी सहज कापल्या जात आहे. कुठल्याही प्रकारचं आपल्याला अडकित्त्याचा वगैरे वापर न करता आपण हे आंबे अगदी चाकूने कापत आहोत, म्हणजेच आंबे खूप कोवळे आहे. तर अशा प्रकारे इथं मी कैरीचे छान छोटे छोटे काप करून घेतले आहे. तर तुम्ही बघू शकता कैरीचे आपल्याला अशा प्रकारे सर्व कैऱ्या कापून घ्यायच्या आहे. अगदी छोटे छोटे काप करायचे आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त किंवा लहान मोठे करू शकता. तर इथं मी अशाच प्रकारे सर्व कैऱ्या कापून घेणार आहे. तर अशा प्रकारे आपण सर्व कैऱ्या कापून घेऊया. चला तर मग इथं सर्व कैऱ्या मी कापून घेतल्या आणि एका भांड्यामध्ये आपल्याला ह्या कैऱ्या ठेवून द्यायच्या आहे. तर अशा प्रकारे अगदी मी छोटे छोटे काप कैरीचे केले आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त किंवा छोटे मोठे काप करू शकता. तर आपण हे कैरीचे काप असेच ठेवून देऊया. तर अशा प्रकारे आपण हे कैरीचे काप साईडला ठेवून देऊया आणि याकरिता लागणारा मसाला तयार करूया. तर एका कढईमध्ये मी जवळपास 1.5 ते 2 चम्मच साबुत धने घेतले आहे, 1.5 ते 2 चम्मच मोहरी घेतली आहे आणि 1.5 ते 2 चम्मच बडीशेप घेतली आहे आणि 1 दालचिनी, 7 ते 8 लवंगा. आपल्याला हे सर्व मिश्रण छान कंटिन्यू हलवत अगदी भाजून घ्यायचे आहे. अगदी कमी आचेवर आपल्याला सर्व मसाले भाजून घेऊया. चला तर मग मसाले इथं भाजून झाले, मी साईडला काढून घेत आहे. नंतर आपल्याला ह्याच कढईमध्ये मोहरीची डाळ पण भाजून घ्यायची आहे. मोहरीची डाळ ही खूप जास्त प्रमाणात आपल्याला भाजायची नाही, यामधला ओलावा फक्त आपल्याला नाहीसा करायचा आहे. तर अशा प्रकारे अगदी 1 ते 2 मिनटं मी मोहरीची डाळ भाजून घेतलेली आहे. तर अशा प्रकारे तुम्ही मोहरीची डाळ भाजली तर यामधला ओलावा नाहीसा होईल आणि लोणचा टिकण्यास आपल्याला मदत होईल.
तर अशा प्रकारे इथं मोहरीची डाळ पण आपली भाजून झालेली आहे. मी पूर्णपणे ही बाहेर काढून घेत आहे. नंतर आपण त्याच कढईमध्ये आपल्याला लोणच्यासाठी तेल लागणार आहे, तर ते तेल गरम करण्यासाठी ठेवत आहे. तर तुम्ही इथं तेलाचं प्रमाण कमी जास्त करू शकता. जर तुम्हाला वाटलं तर नंतरसुद्धा तुम्ही तेल टाकू शकता. तर अशा प्रकारे इथं आपण जे मसाले भाजले होते ते मसाले बारीक करूया. तर इथं मी मसाले बारीक करण्याकरिता मिक्सरच्या पात्रामध्ये टाकले आहे आणि आपल्याला हा मसाला अगदी जाडसर दरदरा पिसून घ्यायचा आहे. तर तुम्ही बघू शकता की मसाला अगदी मी जाडसर किंवा दरदरा पिसून घेतलेला आहे. यामध्ये अगदी आपल्याला असं खूप बारीक न पिसता जाडसर ठेवायचं आहे. नंतर आपण जी मोहरी भाजली होती तीसुद्धा अगदी आपल्याला थोडी हलकी पिसून घ्यायची आहे. यामधली मी पूर्णपणे बारीक नाही करणार आहे. अगदी थोडं प्रमाणात आपल्याला मोहरी पिसून घ्यायची आहे. चला तर मग तेल इथं कोमट झालेलं आहे. कोमट न म्हणता अगदी थोडं हलकं गरम आहे आणि त्याच स्टेजवर आपल्याला जवळपास 1 चम्मच हिंग घालायची आहे. तर तुम्ही बघू शकता इतपत आपला तेल गरम आहे. नंतर यामध्ये आपल्याला 7 ते 8 लसणाच्या कळ्या ठेचून घालायची आहे. तर तुम्ही अर्धे काप करून घातले तरी चालू शकता. आणि नंतर आपल्याला जो आपण मसाला पिसला होता तो मसाला यामध्ये घालायचा आहे. आणि नंतर आपण जी मोहरीची डाळ पिसली होती तीसुद्धा घालायची आहे. नंतर अर्धा चम्मच हळद, 2 ते 3 चम्मच लाल तिखट आणि 2 ते 2.5 चम्मच मीठ आणि आपण साईडला ठेवलेली मोहरीची डाळ. तर अशा प्रकारे सर्व जिन्नस यामध्ये टाकून झाला आहे. सर्व मसाले छान एकजीव करून घेऊया. तर अशा प्रकारे इथं मी सर्व मसाले छान एकजीव करून घेतले. सर्व मिश्रण छान हलवून घेऊया आणि आपण हे पूर्णपणे थंड करण्यासाठी जवळपास 2 ते 3 तासासाठी असंच ठेवून देऊया. चला तर मग पूर्णपणे थंड करण्यासाठी ठेवून देऊया. तर अशा प्रकारे इथं 2 ते 3 तास झालेला आहे. पूर्ण आपला मसाला मस्त असं थंड झालेला आहे. अजिबात कोमट किंवा अजिबात गरम नाही आहे. अगदी आपण बोट टाकून पाहायचं, आपला बोट सहन होत आहे. म्हणजेच पूर्णपणे आपला इथं मसाला थंडगार झालेला आहे. आणि यानंतर आपल्याला या मसाल्यामध्ये आपण ज्या कैरीच्या फोडी केलेल्या होत्या त्या फोडी यामध्ये आपण घालणार आहोत. तर तुम्ही बघू शकता एकदम मस्त असा सरसरीत आपला मसाला तयार झालेला आहे. आणि नंतर आपल्याला या मसाल्यामध्ये कैरीच्या फोडी घालून घ्यायची आहे. तर इथं मी सर्व फोडी कैरीच्या घालून घेत आहे. कोणतं काम करत असताना असे छोटे छोटे हात आमच्याकडे नेहमीच येत असतात. ते बघा, त्यांना असं मस्त मजा वाटते असे कुठले कामं करायला. तर अशा प्रकारे आपण कैरीच्या फोडी घालून घेतल्या आणि सर्व मिश्रण छान एकजीव करून घेऊया. सर्व फोडींना मसाला लागेल त्याकरिता सर्व मसाला छान घाटून घेऊया. सर्व मिश्रण छान एकजीव करून घेऊया, छान ढवळून घेऊया आणि पूर्णपणे फोडीला मसाला लागेल इथपर्यंत आपल्याला मसाला छान ढवळून घ्यायचा आहे. चला तर मग सर्व मिश्रण छान एकजीव करून घेतलं आहे. आता आपल्याला हा मसाला किंवा हा लोणचा टाकलेला पूर्णपणे आपल्याला रात्रभर असंच ठेवायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला याला बॉटलमध्ये भरायचं आहे. तर अशा प्रकारे इथं मी दुसऱ्या दिवशी तुम्हाला लोणचा दाखवत आहे. लोणच्याला अगदी मस्त टेक्स्चर आलेलं आहे, मस्त सुंदर कलर आलेला आहे. अजिबात कुठल्याही प्रकारचा मी तिखट किंवा कुठल्याही प्रकारचा बाहेरचा लोणचा मसाला न वापरता अगदी घरगुती साहित्यामध्ये हा लोणचा तयार केलेला आहे. तरीसुद्धा मस्त असा लोणच्याला रंग आलेला आहे. दिसायला अगदी अप्रतिम दिसत आहे. आणि आपल्याला हा पूर्णपणे लोणचा छान ढवळून घ्यायचा आहे आणि नंतर या लोणच्याला आपल्याला एका काचेच्या बॉटलमध्ये भरून ठेवायचं आहे. तर तुम्ही बघू शकता मस्त असा सरसरीत आपला लोणचा तयार झालेला आहे. आता सुरुवातीला आपल्याला त्या लोणच्यामध्ये तेल कमी दिसत आहे, पण जेव्हा आपण बरणीमध्ये भरणार तेव्हा तो ऑटोमॅटिक तेल वर येईल.
तर अशा प्रकारे आपण काचेची बरणी घ्यायची. काचेची बरणी मी स्वच्छ छान धुवून घेतली, घासून घेतली आणि आपल्याला ही काचेची बरणी जवळपास 2 ते 3 तासासाठी उन्हामध्ये वाळू घालायची आहे आणि नंतरच यामध्ये लोणचा भरायचा आहे. तर अशा प्रकारे 2 ते 3 तास मी बरणी छान उन्हामध्ये वाळू घातली. पुन्हा आपल्याला स्वच्छ एका कॉटनच्या कपड्याने पुसून घ्यायचं आहे आणि नंतरच यामध्ये लोणचं भरायचं आहे. तर अशा प्रकारे तुम्ही लोणचं जर काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवलं तर लोणच्याला अजिबात बुरशी येणार नाही, लोणचं अजिबात खराब होणार नाही आणि जास्तीत जास्त लोणचं टिकण्यास मदत होईल. तर अशा प्रकारे आपण सर्व लोणचा काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवूया. तर आपल्याला हा लोणचा तात्पुरता खाण्यापुरताच केलेला आहे, कारण आंबे कोवळी असल्यामुळे आपल्याला हा लोणचा वर्षभर न ठेवता अगदी लवकर संपवायचा आहे. तर अशा प्रकारे अगदी हा मस्त असा चटपटीत आपला लोणचा तयार झालेला आहे. अगदी मस्त सरसरीत तुम्ही बघू शकता, मस्त असा लोणचा तयार झालेला आहे. तर अशा प्रकारे कुठल्याही प्रकारचा लोणचा भरत असताना तुम्ही जवळपास 1 ते अर्धा इंच लोणच्याच्या वर आपल्याला अशा तेलाचा थर येईल इतपत आपल्याला तेल ठेवायचं आहे. जर तुम्हाला लोणच्याला तेल कमी वाटत असेल तर तुम्ही थोडं तेल पुन्हा गरम करून लोणच्यामध्ये घालू शकता. तर अशा प्रकारे इथं मस्त असा आपला चटपटीत चटकदार असा लोणचा तयार झालेला आहे. सध्याची आपली भूक भागविणारा हा लोणचा 2 ते 3 महिने टिकणारा लोणचा आपला तयार झालेला आहे. तर व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.